तुम्हाला माहिती आहे का, रेट ऑफ स्पीच पण इतका इफेक्ट पाडत असतो, जेव्हा तुम्ही बोलत असता इंग्लिशमध्ये किंवा कम्युनिकेट करत असता. ज्यावरून तुम्हाला जज केलं जातं, की तुम्ही कसं बोलता आणि काय बोलत आहात आणि जे काही बोलत आहे ते त्यांना समजतंय की नाही, ते त्यांच्यापर्यंत पोहोचतंय की नाही, हे पण जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुमचा जो रेट ऑफ स्पीच आहे, जो तुम्हाला कंट्रोल करावा लागतो. आता रेट ऑफ स्पीच म्हणजे काय? म्हणजे पर मिनिटाला तुम्ही किती वर्ड्स बोलता एका मिनिटाला, ठीक आहे. प्रत्येक एका मिनिटाला तुम्ही किती वर्ड्स बोलता तुमच्या वाक्यामध्ये, ते म्हणजे त्याचं स्पीड किती होतं. जसं की टाइप रायटिंगचं कसं स्पीड असतं, की वर्ड्स पर मिनिट्स, ठीक आहे. तसंच ह्याचं पण मी बोलतो आहे, जे स्पीचचं म्हणजे भाषणाचं. त्यामुळे जेव्हा तुम्ही बोलत असता, तर प्रत्येक मिनिटाला तुम्ही किती शब्द बोलून जाता, ते म्हणजे त्याचं स्पीड जे असतं, ते ते म्हणजे रेट ऑफ स्पीच. तर हे जे रेट ऑफ स्पीच जे आहे ना, जे तुम्ही कंट्रोल करायला शिकलात ना, की बरेचसे तुमचे कम्युनिकेशन स्किल्सचे इश्यूज किंवा प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात. मी असं नाही म्हणत आहे, की तुम्ही एकदम फ्लुएंटली बोलायला लागाल, पण हा जो एक भाग आहे, तो तुम्हाला हेल्प करेल लाँग रनसाठी फ्युचरमध्ये. कारण कसं आहे, की तुम्ही जे थॉट्स किंवा तुमचे जे विचार तुम्ही करत असता तुमच्या माइंडमध्ये, तुमच्या मनामध्ये, तर काय आहे, की ते खूप फास्ट असतात. तुम्ही खूप पटकन विचार करून जात असता, पण तुम्हाला ते बोलताना ते लगेच बाहेर पडत नाही तोंडातून. कारण कसं आहे, की तुम्ही जर विचार करत असाल मराठीमध्ये आणि ते इंग्लिशमध्ये बोलायला लागाल, तर ते तुम्हाला प्रॉब्लेम होतात. म्हणजे तुम्ही अडखळता मध्ये बोलताना. अडकायला होतं तुम्हाला बोलायला आणि त्यामुळेच मग प्रॉब्लेम्स होतात. म्हणून तुम्ही विचार करताना पण ते इंग्लिशमध्येच तुम्ही फ्रेज करायला लागतो. जो स्टेटमेंट असतं ते, म्हणजे वाक्य जे असतं ते वाक्य तुम्हाला बनवताना माइंडमध्ये इंग्लिशमध्येच विचार करायला हवा आणि इंग्लिशमध्येच ठरवायला हवं बोलताना. आणि अजून एक असा विषय आहे, की तुम्ही इतकं फास्ट विचार करत असतात, की तुम्ही बोलताना अचानक मध्ये-मध्ये ते शब्द ते जे असतात कुठले तुमचे जे तुम्ही बोलणार असाल, ते चुकून तुमच्या तोंडातून वेगळेच शब्द निघतात आणि तुम्ही फंबल-मंबल होता म्हणजे किंवा स्टंबल होता. त्याला स्टटरिंग म्हणतात किंवा स्टंबल-मंबल जे काही आहे. तर ते फंबलिंग-मंबलिंग जे काही आहे ते होऊ नये त्यासाठीच तुम्ही काय करा, की स्लोली बोला. स्लोली जेवढं बोलाल ना, तर ते कसं आहे, की समोरच्याला पण एवढं बोरिंग नाही वाटणार. हां, एकदम पण स्लो नको आहे, की एकदम स्लो बोलल्यावर कसं आहे, की समोरचा माणूस खूप बोर होतो आणि त्याला समजत नाही, की ऐकू की नको ह्याचं, असं आहे. अडखळत वगैरे बोलत असाल तरी पण तो समोरचा माणूस ऐकून घेणार नाही. त्याचा पूर्ण जे लक्ष असतं, त्याचं जे अलर्टनेस असतो, जो तुमच्याकडे अटेन्शन जे असतं ते पूर्ण निघून जातं. कारण त्याला वाटतं, "अरे काय हा मध्ये-मध्ये असंच बोलताना अडकतोय असं बोलताना." किंवा तर त्यामुळे कसं आहे, की स्लोली ठेवा, पण क्लिअरली ठेवा आणि कसं स्लोली जसं ठेवाल ना, तर तुम्ही जे विचार करताय ते हळू तुमच्या तोंडातून निघतं बोलताना. त्यामुळे कसं, की ते क्लिअर पण त्याला ऐकू येतं समोरच्याला, कोणीही असेल, जो पण कोणी ऐकणारा असेल आणि त्याला ते समजून पण जातं. त्याला ते अ, त्याचा मीनिंग काय आहे, तो काय बोलायचा प्रयत्न करतोय, ते त्याला समजून जातं. त्यामुळे कसं आहे, की तुम्ही स्लोली जेवढं बोलाल ते चांगलं आहे, पण स्पष्ट बोला. हां, अडकायचं कधीतरी थोडंसं अडकायला होतं ते ठीक आहे. पण नेहमीच नाही. रेग्युलरली जर तुम्ही स्लो पेस ठेवाल ना, तर त्याला समजून जाईल, की भाई ह्याचा जो स्लो पेसमध्ये बोलतोय, पण चांगलं बोलतोय. म्हणजे बोलत राहतोय. असं नाही आहे, की मध्येच अडकून बसतोय मध्येच त्याचं बोलणं, असं. आणि अशा लोकांना मी बघितलंय, की ज्यांना बोलता येत असतं, पण ते जसं अचानक रेट ऑफ स्पीच त्यांचा फास्ट होतो, म्हणजे स्पीड वाढतं त्यांचं लगेच, तर मध्येच त्यांचं ते अडकतात बोलताना. मध्येच त्यांना ते बोलता येत नाहीत. काही शब्द त्यांचे इकडे-तिकडे होतात. मग स्लिप ऑफ द टंग होतं. त्यामुळे काय आहे, तुम्ही जेवढं स्लो पेस ठेवाल ना, भलेही तुम्ही खूप फास्ट विचार करत असाल, पण ते जेवढं स्लोली तुम्ही बोलाल, तुम्ही एक्सप्रेस कराल तुमच्या वर्ड्समध्ये, तर ते तेवढं चांगलं आहे. जर कारण कसं आहे, की जेव्हा समजा तुम्ही एक भाषण वगैरे देत असाल सगळ्यांच्या समोर, त्यावेळेला असं करून चालत नाही. ठीक आहे. कारण कसं आहे, की त्यावेळेला तुमचं जे इम्प्रेशन आहे ते खूप एकदम बॅड पडतं समोरच्यांवरती. जे कोणी ऐकणारे असतात. असं नाही समोरचेच, बरेच जण ते ऐकणार असतात, असं आहे. त्यामुळे कसं, की तुम्ही जसं नॉर्मली स्लो पेस ठेवाल तेवढं ते चांगलं असतं. काही जणांना लगेच समजत नसतं, कॅचअप करता येत नसतं जेव्हा कोणी ऐकत असतो तेव्हा. काही जणांना ठीक आहे, काही जण एक्सपर्ट असतात.
त्यांना लगेच ऐकून जातं, कारण त्यांना ती सवय झालेली असते. काही एक्सपर्ट असे असतात की जे खूप फास्ट बोलणारे असतात, त्यांना पण ते कळून जातं लगेच, पण त्यांना ती सवय असते. त्यामुळे तुम्हाला कसं आहे की तुम्ही जर ॲज अ बिगिनर असाल, ती तुम्हाला ती लगेच सवय होत नाही. त्यामुळे कसं आहे की तुम्ही स्लोली बोलाल तर चांगलं आहे. जसं-जसं तुम्ही हळू-हळू, स्लोली कॅचअप करायला जाल, जसं-जसं ते काही वर्ड्स ते तुमच्या माइंडमध्ये फिट होतील किंवा जे काही तुमचं ग्रॅमॅटिकली जे जे काही ते पण तुमचे सॉल्व्ह होतात इश्यूज. कारण ग्रॅमॅटिकली पण मिस्टेक्स नाही होणार तुमचे, जर तुम्ही स्लो पेस ठेवाल तेव्हा. एक महत्त्वाचं म्हणजे फिलर्स. हे फिलर्स म्हणजे काय की अँड, यू नो, सो, रिअली, मोस्टली, बेसिकली, ॲक्चुअली हे असे वर्ड्स जे यूज करतात काही जणं. असं नाही की सगळं, काही जणं, मी सुद्धा करतो, सगळेच करतात. पण ते फ्रिक्वेंटली नाही यूज केले पाहिजेत. फ्रिक्वेंटली म्हणजे काय की मोठं आपलं भाषण आहे किंवा काहीतरी आपल्याला भरपूर मोठं बोलायचं आहे एकदम डिस्क्रिप्शनमध्ये, आणि तेव्हा आपण ते बेसिकली अँड वाढत जातो किंवा यू नो वगैरे बोलतो ना, जेव्हा आपल्याला काही शब्द सापडत नसतात तेव्हा. हवं आहे तर थोडा वेळ पॉज घ्या, ठीक आहे? पॉज घेऊन बोललात तरी चालेल. पण फिलर्स जास्त अवॉइड करा वापरायचं. कधीतरी ठीक आहे किंवा 1-2 वेळा ठीक आहे. पण 2 वेळापेक्षा जास्त वापरले फिलर्स की ते कसं जरा अनप्रोफेशनल वाटतं. जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये असता कुठेही किंवा कुठल्याही प्रोफेशनल भाषण वगैरे द्यायचं असेल तुम्हाला, कुठेही स्पीच द्यायचं असेल तेव्हासुद्धा. मोस्टली मी हे कॉर्पोरेटबद्दलच बोलतो आहे जास्त करून, की तिथे हे अनप्रोफेशनल वाटतं. आणि स्लो स्पेसमध्ये जर तुम्ही जास्त करून ट्राय कराल किंवा प्रॅक्टिस कराल तर ते तुम्हाला हेल्प करेल जास्त करून. आणि जसं-जसं तुम्ही प्रॅक्टिस करत राहाल, तसं-तसं तुम्ही तुमचा पेस वाढवला तरी चालेल. हां, पण ह्याचा अर्थ असं नाही की तुम्ही लगेच वाढवायला पाहिजे. तुम्ही रेग्युलरली बोलत जावा. तुमच्या कुठलाही फ्रेंड असेल किंवा तुमचे कलीग्स असतील ऑफिसमधले, त्यांच्याशी पण तुम्ही रेग्युलर कॉन्व्हर्सेशन इंग्लिशमध्येच ठेवा. मी तर सजेस्ट करतो त्यांना, जे बिगिनर्स आहेत किंवा फ्रेशर्स आहेत, असं नाही की एक्सपिरियन्स सांगत नाही आहे मी, पण मोस्टली जे फ्रेशर्स असतात ते कंपनीजमध्ये येतात तेव्हा ते मोस्टली अव्हॉइड करतात कम्युनिकेशन इंग्लिशमध्ये. त्यामुळे इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन असलेलं बरं असतं, जेणेकरून तुम्हाला ते हेल्प करतं फ्युचरसाठी. कारण जर तुम्हाला करिअर ग्रो करायचं असेल तर तुम्ही क्लायंटसोबत तुम्हाला इंग्लिशमध्येच कॉन्व्हर्सेशन करावं लागतं. जर ते नसेल तर मग तुम्हाला क्लायंटसोबत पण कधी बोलायला दिलं जात नाही. आणि जेवढं तुमचं कम्युनिकेशन क्लायंटसोबत जास्त असेल, त्यामुळे तुम्हाला एक ॲडव्हान्टेज भेटतो तुमचं करिअर ग्रोथ व्हायचं. रेट ऑफ स्पीचचा पेस पण कसा असावा की तो एकदम स्लो नाही. म्हणजे जे पॉलिटिशियन्स वगैरे असतात, जे भाषण देतात, तेव्हा खूप गॅप घेतात ते एक-एक वर्ड्स बोलल्यानंतर. एक-एक वर्ड बोलल्यानंतर ते खूपसे असे गॅप घेतात आणि मग पुढचा वर्ड बोलतात आणि ते वाक्य संपवायला वेळ लागतो. त्यामुळे कसं आहे की ते जरा बोरिंग वाटतं बऱ्याच जणांना ऐकायला. मी पण असं ऐकतो ते भाषण वगैरे, तेव्हा थोडंसं कधी-कधी बोरिंग वाटतं मला पण. पण काही जण भाषण एकदम व्यवस्थित देणारे आहेत, त्यांचा रेट ऑफ स्पीच चांगला असतो. तुम्ही असं बघू शकता, कुणाचे पण भाषण वगैरे ऐकू शकता, जेणेकरून तुम्हाला समजेल की कसं कुणाचं भाषण ऐकताना कसं वाटतं आणि काय. आणि म्हणजे सगळ्यांनी ऐकलंच असेल तरी पण तुम्ही ते एक प्रॅक्टिस म्हणून एक चेक म्हणजे वापरू शकता, एक बघू शकता की ते लोकं कसे बोलतात किंवा किती आपण बोर होतो. कुणाचं भाषण आपण बघून बोर होतो आणि कुणाचं भाषण आपल्याला वाटतं की हां, मस्त बोलतो आहे, चांगलं बोलतो आहे, आणि तुम्हाला लगेच ते लागतं, म्हणजे तुम्हाला कळतं लगेच तो काय बोलायचा त्याला प्रयत्न करतो आहे तो. करेक्ट? तर तुम्ही ट्राय करून बघा. तुमचं नक्कीच जे स्पीकिंग स्किल आहे ते थोडंसं सुधारेल आणि तुम्हाला बरेचसे वर्ड्स असे बोलता येतील. तुम्ही अडखळणार नाही मध्ये बोलताना. ही ट्रिक नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही. ठीक आहे, तर मग आजसाठी एवढंच. तर नवीन इन्फॉर्मेशन्स आणि अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि माझ्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा आणि जो बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स येतील ते दिसत राहतील. थँक्यू. बाय.